या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. मागील काही दिवसांपासून शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापुरात विरोध सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांनी या महामार्गाला विरोध केला आहे. कोल्हापुरातील माजी खासदार राजू शेट्टी यांनीही शक्तिपीठला विरोध केला. आता यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी राजू शेट्टी यांची 500 एकर जमीन असल्याचा मोठा गौप्यस्फोट केला होता. या गौप्यस्फोटावर आता माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रत्युत्तर देत आमदार क्षीरसागर यांना थेट आव्हान दिलं आहे. शक्तिपीठ महामार्गाचं समर्थन करता करता आमदार राजेश क्षीरसागर इतके वाहवत गेले आहेत की माझी 500 एकर जमीन असल्याचा जावई शोध त्यांनी लावला आहे. या 500 एकर जमिनीचा सातबारा उतारा घेऊन 26 जुलै रोजी दुपारी 12 वाजता मी स्वतः बिंदू चौकात हजर राहतो. त्यांनी त्या ठिकाणी राजेश क्षीरसागर यांनी यावं. ती सर्व 500 एकर जमीन मी त्यांच्या नावावर करणार असल्याचं खुलं आव्हान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिलं आहे. आता हे आव्हान राजेश क्षीरसागर स्वीकारतात का हे पाहावं लागेल. शक्तिपीठ महामार्गाचं समर्थन करता करता आमदार राजेश क्षीरसागर एवढे वाहवत गेले आणि नेमकं आपण काय बोलतोय काय नाही याचंही भान त्यांना राहिलेलं नाही. माझी 500 एकर जमीन असल्याचा आरोप त्यांनी केला. मी कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेर असल्यामुळे मला ते उशिरा समजलं. 26 तारखेला मी कोल्हापूरला बिंदू चौकात येतो. मी आतापर्यंत 5 निवडणुका लढवलेल्या आहेत आणि या 5 निवडणुकीमध्ये माझ्या संपत्तीचं विवरणपत्र जोडलेलं आहे. या व्यतिरिक्त अजून काही माझी चल अचल संपत्ती असेल तर त्याचे पुरावे राजेश क्षीरसागरांनी 2 दिवसामध्ये गोळा करावेत आणि एखादा बंगला असेल, एखादा भूखंड असेल, एखादी जमीन असेल, सातबारा असेल, ते सगळं 26 तारखेला दुपारी 12 वाजता कोल्हापूरच्या बिंदू चौकामध्ये घेऊन यावं. मी येताना बक्षीसपत्र घेऊन येतो आणि त्याचे गट नंबर किंवा सर्वे नंबर टाकून राजेश क्षीरसागर यांनाच ते बक्षीस देऊन टाकतो. माझं आव्हान त्यांनी हे स्वीकारावं. मी बरोबर 12 वाजता 26 जुलैला कोल्हापूरच्या बिंदू चौकामध्ये येणार आहे आणि हे जर का त्यांना दाखवता आलं नाही तर राजेश क्षीरसागर यांनी आपली संपत्ती मला नको पण करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईला दान करून करावी. त्याचा आपल्याला चांगल्या पद्धतीनं विकास करता येईल. एवढं आव्हान त्यांनी आता स्वीकारावं.